भरपूर स्प्रेड झालाय साहेब. हां. काय नाही, पूर्ण कमी. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव राजेश रामटेके आहे हां आणि मी भिवापूरचा आहे. हां. तुम्हाला कॅन्सर, जे तोंडाचं कॅन्सर झालं तर केव्हा माहीत झालं? ते 3-4 महिन्या अगोदरच माहीत झालं. बायोप्सी केल्यानंतर हां. ब्रह्मपुरीलाही बायोप्सी केला होता. त्याच्यानंतर ते रिपोर्ट आली, हो. त्यानंतर माहीत झाली मग कॅन्सर झालं म्हणून. कॅन्सर. बायोप्सी कुठं गेली? कोणत्या ब्रह्मपुरीलाच केली होती. कोणत्या डॉक्टरकडून? लाडूकर सर्जन म्हणून आहे, लाडूकर साहेब, म्हणजे लाडूकर हॉस्पिटल आपल्या ब्रह्मपूर. तिथे केला होता. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय सजेशन दिलं डॉक्टरांनी? त्यांना मग ऑपरेशनचं सोल्युशन दिलं होतं त्याला. म्हणजे ऑपरेशन करा म्हणत होतं. ऑपरेशन करा. म्हणजे मग तुम्ही डॉक्टर रेफरन्स दिलं का नागपूरचं काही? नाही, तसा वगैरे काही दिला नाही. हां नंतर मी त्यांना सांगतो म्हणून निघून आलो तिथे. हां हां हां. त्याच्यानंतर एका मित्राने मला मग सांगितलं तुमचं नाव. माझं नाव? हां, तुमचं नाव सांगितलं. कुठून? कुठले व्यक्ती? ते आहेत अजित कुमार रामटेके म्हणून आहे. अच्छा अच्छा. मंदूरजवळ गाव आहे त्यांचं. अच्छा अच्छा अच्छा. कुठं काम करतात ते? ते बँकेमध्ये काम करतात, ते मॅनेजर असतात. अच्छा अच्छा. त्यांनी तुम्हाला माझं नाव केलं सांगितलं? होतं. हां, नाव सांगितलं. त्यांना भेटून घ्या म्हणून. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही? त्यानंतर मग फोन केला होता तुम्हाला. अच्छा. मग तुम्ही आता एक बॉटल नेली? ओके. एक बॉटल संपली गेले 10 दिवसात संपली. तर त्याच्या तुमच्या तोंडामध्ये जे दुखणं वगैरे होता का आधी? हो, दुखणा वगैरे बी होता आणि गाठ होती ना, इथे मोठी होती. केवढी गाठ होती अंदाजे? बोटानं सांगू शकता एवढी? हो, एवढी. आताही आहे ते हाताला. हां. पण बहुत कमी झाली. किती असं इथे सांगा? पण होती. किती एवढी होती म्हणजे किती होती? एक होतीच. अच्छा. एवढी गाठ होतीच. आणि हे इथून पण होती ना, हां, मोठी होती. त्या नवीन गाठी पण येत होत्या? हां, इकडं असं चालू होता. हां हां. ते गाठ अशी बरं येत होती. हे पण कमी झाली आणि हे पण कमी झाली. आता इथेच फक्त वाटतं, इथून वगैरे वाटत नाही तेवढं. नाही, ते मी बघितलं मागच्या पहिलं दिवशी आले ते. इथून फक्त नाही त्याचं हां हां. गाठ वाढली. पण 10 दिवसातच बहुत आराम होऊन गेला. 10 दिवसामध्ये म्हणजे किती टक्के विरघडली असं वाटत तरी आहे? मला वाटतं 20% तरी असं वाटतं. जास्त झाली? हो, जास्त झाली असेल. मी हात लावला जवळपास म्हणजे 40 ते 45% शायद होऊ गाठ, शकते. हां, कमी झाली. हो, कमी झाली. म्हणजे 10 दिवसाच्या आपल्या आयपल्स पिल्यामुळे. काय वाटते तुम्हाला ह्या आयपल्स बॉटलनं तुम्ही 100% कॅन्सरनं बरे व्हाल असं वाटते तुम्हाला? वाटते. आता तेव्हा 10 दिवसात जर इतका रिझल्ट जर भेटत आहे, हां. मग अजून 10 दिवसात ते डबल होईल ना. अच्छा. पुढच्या 10 दिवसातला पुन्हा व्हिडिओ घेऊ आम्ही. पण तुम्हाला एकदम बढिया वाटते? डोकं वगैरे दुखत होतं, हे आरल्यासारखं वाटत असेल ना पूर्ण? हां, मोठी होती ना. तोंड फाटत नव्हतं ना? नाही. आता तोंड फाडून दाखवा. एवढं तोंड फाटायचे का? नाही. किती? एक बोट वगैरे जात होता. हां. एक वगैरे बोट जात होता. आता 2 वगैरे आता टाका 2 बोटं किती टाकता? अच्छा. जाते 2 बोटं जाते तसं. पण ठीक आहे. जेवताना काही प्रॉब्लेम म्हणजे नाही, प्रॉब्लेम वगैरे होत नाही. कारण का जेवताना मागे होत होता का काही? ते म्हणजे आता तोंड फाटत नाही ना, हां. थोडासा हां. प्रॉब्लेम जात होता. अच्छा. जेवायला प्रॉब्लेम झाला? हां, चम्मचनं खायला लागेल. चम्मच काही जमत नव्हतं ना. हातानं नव्हत्या खात का तुम्ही? नाही. चम्मच ना? चम्मच. आता हातानं? आता हातानं वगैरे खातो. बडे आदत चालू आहे हातानं वगैरे. बरं. म्हणलं तर ते हातानेच खाल्लं तर पोट भरते. तर ते चम्मच जमत नाही, पण आता जबरदस्ती खावं लागते. असं नाही. चांगले आहे. तुम्हाला वाटते 100% मी बरा होईन? हां. ओके ओके. थँक्यू. ओके. हे दुसरी बॉटल आहे ना? हो. ओके.